छत्रपती शिवाजी महाराज की। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे महामहिम राज्यपाल राजस्थान हरिभाऊ बागडेजी, माननीय केंद्रीय मंत्री CR पाटीलजी, माननीय मंत्री उत्तर प्रदेश योगेंद्र उपाध्यायजी, ज्यांच्या निमंत्रणामुळे आम्ही इथे आलोत असे देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे बंधू विनोद पाटीलजी, खासदार नवीन जैनजी, आमचे बंधू आमदार प्रशांत बमजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर आज आपल्या सगळ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो, नतमस्तक होतो, मानाचा मुजरा त्या ठिकाणी अर्पण करतो। महाराज आपले महाराज याचे अनंत उपकार आपल्या सगळ्यांवर, आणि त्या उपकारातून आपण कधीच बाहेर पडू शकत नाही। इतकी मोठी शक्ती, आशीर्वाद, जबाबदारी आणि स्वाभिमान आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे। आज ज्या वास्तूच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम देवगिरी प्रतिष्ठान यांच्या महत् प्रयत्नाने आणि बरोबरीने महाराष्ट्र सरकारचं सांस्कृतिक कार्य मंत्रालय असो आणि मुद्दामून ज्याचा उल्लेख केला पाहिजे ते आमचे उत्तर प्रदेशचं सरकार यांच्या समर्थनामुळे जो कार्यक्रम होतोय हा अतिशय प्रेरणादायी, दैदिप्यमान आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा कार्यक्रम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये महाराजांनी आपल्याला स्वाभिमान दिला, स्वराज्य दिलं, स्वभाषा दिली। जगावं तर देव, देश आणि धर्मासाठी जगावं। आपण मगाशी नाटिकेमध्ये पाहिलं, राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या प्रसंगाचं या ठिकाणी सादरीकरण होत होतं। त्याही वेळेला या नाटिकेमधला तो संवाद आहे की जाणता राजा आपण त्यांना का संबोधतो, कारण मला हे राज्य, हा राजा, या उपाध्या माझ्यासाठी नको आहेत, मला सर्वस्व जनतेसाठी करायचं आहे। आणि म्हणून या पृथ्वी तलावर असा एकमेव राजा असेल की ज्याचं वर्णन उपभोग शून्य स्वामी, मी स्वामी आहे पण कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेण्यासाठीचा स्वामी नाही, मी उपभोग शून्य स्वामी आहे। या पद्धतीचं जीवन, जनतेसाठी समर्पित असलेला राजा, देव, देश आणि धर्मासाठी कोणालाही भिडण्याची ताकद असलेला राजा, स्वभाषा स्वसंस्कृतीसाठी कधी कोणासमोर गुडघे न टेकणारा आमचा महाराजा, आणि आपल्या नागरिकांसाठी हृदयात संवेदनशील मन असलेला, अन्यायाविरुद्ध लढणारा आमचा राजा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या पृथ्वी तलावर एकमेव राजा असं त्या ठिकाणी मला म्हणायचं आहे। आणि मग या ज्या प्रांगणामध्ये आपण आहोत त्या ठिकाणी स्वाभिमानाचा परिचय देताना या सर्व भिंती या आग्रा किल्ल्याच्या याचे साक्षीदार आहेत की अहंकारी, दुर्व्यवहारी, दुष्टाचारी आणि महाराजांचा अपमान करू बघणाऱ्या नाठाळ मोगलाच्या साम्राज्याला ताठ मानेने उभा राहून मी झुकत नसतो, मी स्वाभिमानासाठी झडतो, लढतो आणि मग आपल्या पराक्रमाचा परिचय देऊन या ठिकाणून एक असा गोरिला टेक्निक याचा परिचय देणारा या विश्वातील एकमेव राजा हा आपला छत्रपती शिवाजी महाराज आहे। आणि मग अशा या पावन ठिकाणी विनोदजी, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी अतिशय नियोजन पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला। मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे, ASI ची परमिशन तर
मिळेलच, पण तो छोटा विषय आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या पराक्रमाचा सेवक म्हणून आणि जगाला दाखवलेल्या संरक्षण मूल्याचा अद्वितीय वैश्विक मूल्य असा परिचय जगाला मान्य करावाच लागला. यासाठी आपले 12 गड किल्ले आज जगात जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यामध्ये केलेलं काम एक सेवकाचं काम छत्रपती महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या चरणाशी केलेलं आहे. आणि जगभरातल्या 20च्या वर देशांनी ज्यावेळेला प्रस्ताव आम्ही घेऊन गेलो की आमचे 12 गड किल्ले जिंजी पासून शिवनेरी पर्यंत हे अद्वितीय वैश्विक मूल्य आहे. यात वास्तुकला आहे, संरक्षण मूल्य आहे, यात नागरी प्रशासनाची मूल्य दडलेली आहेत आणि या सगळ्यामध्ये रण पण आहे, जमीन पण आहे, समुद्र पण आहे, टेकाड पण आहे, पठार पण आहे. जगामध्ये असा संरक्षणाचं कवच बांधणारा दुसरा राजा आणि किल्ले नाहीत. त्या वर्ल्ड युनेस्कोला सुद्धा मान्य करायला लागला आणि 20च्या वर सर्व देश एकमताने या आपल्या राजांनी उभ्या केलेल्या पराक्रमाच्या वास्तूंचा परिचय जगाला सुद्धा झाला आहे. मला या ठिकाणी आनंद आहे, अभिमान आहे की आमच्या नरेंद्र मोदीजींच्या सेवक रूपी सरकारने, ज्याचा उल्लेख विनोदजी तुम्ही केलात, नेव्हीच्या ध्वजावर आणि नेव्हीच्या पोशाखावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतली अष्टमुद्रा आहे. हरिभाऊ नाना, मी आपल्याला या ठिकाणी विनम्रतेने एक सांगतोय आणि सर्व शिवप्रेमींना त्याचा अभिमान होईल की प्रथम रघुजी राजे भोसले ज्यांनी अटक ते कटक या ठिकाणी मराठा साम्राज्य हिंदवी स्वराज्याचा पराक्रम दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आणि प्रेरणेवर काम करून त्या अटक ते कटक आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या नागपूरचे प्रथम रघुजीराजे भोसले यांची मूळ तलवार ही इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये लिलावात निघाली होती आणि अन्य कोणा नराधमाच्या हातात जाण्याऐवजी केंद्रातल्या सर्व परवानग्या, आरबीआयच्या परवानग्या, फॉरेन मिनिस्ट्रीच्या परवानग्या, या सगळ्या परवानग्या 48 तासात आणून परवानग्या मिळवून ती प्रथम रघुजीराजे भोसलेंची तलवार आपण त्या ठिकाणी लिलावात मालकीत महाराष्ट्राने देशाने मिळवली. या 48 तासात शिवभक्त म्हणून केलेलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काम हे अतुलनीय आहे. ती तलवार आता आपल्या सगळ्यांची तलवार झाली आहे. जास्त वेळ घेत नाही, या वास्तूतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊया, स्वाभिमानाची प्रेरणा घेऊया, स्वसंस्कृतीची प्रेरणा घेऊया आणि आपल्या येणाऱ्या हिंदुस्थानमधील पुढच्या विकासाच्या कामाला आपला आशीर्वाद देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नेहमीप्रमाणे खूप सुंदर बोललात आशिषजी. देहाकडून देवाकडे जाण्याच्या प्रवासात मध्ये देश लागतो ह्या आपल्या छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रचिती तुमच्या भाषणातून आली. खूप खूप धन्यवाद.